जेव्हा माणसाचे स्वतःचे डोळे सुंदर असतात तेव्हा त्या माणसाला हे जग सुंदर दिसायला लागतं. या जगातली प्रत्येक गोष्ट सुंदर दिसायला लागते. आणि याला जर ज्ञानाची साथ असेल तर इथे नक्की काय चाललेलं आहे तेही दिसतं. तर ती एक नवीन दृष्टी निर्माण होते. तर त्यासाठी प्रार्थना, देवाच्या पायाजवळ जाणं, प्रार्थना करणं आणि आपलं जे काही जीवन आहे तर ते जीवन सुखकर करण्यासाठी आपण जेव्हा प्रार्थना करतो त्यावेळी आपले डोळे सुंदर होतात. आपल्याला हे जग सुंदर दिसायला लागतं. इथली प्रत्येक गोष्ट आपल्याला आवडायला लागते आणि आपल्याकडे जे काही आहे त्याच्यामध्येच आपण खूप आनंदी राहायला लागतो. मग ते काहीही असू द्यात. अगदी कुठेही तुम्ही बघू शकता, आनंदी माणूस कुठेही जगू शकतं. जगण्यासाठी खूप जास्त लागत नाही, पण इथली जी काही मोहमाया आहे, गाडी, बंगला, घर, दार, प्रतिष्ठा, या सगळ्यांच्या पाठीमागे जेव्हा माणूस लागतो तर तेव्हा हाताने चुकीचे कर्म घडतात. मी म्हणणार नाही आहे की तुम्ही या सगळं करू नका, हे सगळं करा, पण त्याच्यामध्ये धर्माने करा. तुमच्या जे हक्काचं असेल तेवढंच घ्या, तुमची जितकी मेहनत असेल तेवढंच घ्या. कोणाला हे फसवून, कटकारस्थानं करून किंवा लालच ठेवून, स्वार्थीपणाने जेव्हा आपण या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो, जेव्हा आपण चालाकी करण्याचा प्रयत्न करतो तर त्याची कुठे ना कुठेतरी कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याला किंमत मोजावी लागते. तुम्ही बघितलं असेल आज कोणत्या रूपाने दुःख नाही आहे लोकांच्या आयुष्यामध्ये. आयुष्य खूप छोटंसं आहे पण आजार इतके सारे आहेत, किंवा कसं जगावं ते कळत नाही आहे. एखाद्या व्यक्तीला काहीच त्रास नाही आहे, पण काहीच त्रास नाही आहे याचंही टेन्शन आहे की माझ्या आयुष्यामध्ये, म्हणजे ते फालतूपणाचं एक टेन्शन घेऊन बसलेले आहेत. आयुष्यात सगळं सुंदर आहे, सगळं वेल सेटल आहे, पण त्यांच्या डोक्यामध्ये एक वेगळंच टेन्शन कोणतं तरी सुरू असतं. असेही लोक तुम्हाला बघायला मिळतील. जेव्हा माझ्याकडे काही लोक येतात किंवा जेव्हा मी लोकांसोबत बोलते तर तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की अरे सगळं व्यवस्थित आहे, पण प्रॉब्लेम जे आहेत हे स्वतःच्याच डोक्याने केलेले आहेत. प्रॉब्लेम काही नाही आहेत, स्वतःच्या डोक्याने प्रॉब्लेम निर्माण केलेले आहेत. असेही लोक आपल्या आजूबाजूला तुम्हाला बघायला मिळतील. तर एक केस मी तुम्हाला सांगणार आहे. आत्ता काही दिवसांपूर्वी मी बघितलेली केस आहे. तर त्याच्यामध्ये एक मुलगी मला भेटली, वेल एज्युकेटेड मुलगी आहे, मास्टर डिग्री आहे तिची झालेली, मास्टर डिग्री झालेली आहे, पण ती मानसरुग्ण झाली. तिच्या आयुष्यामध्ये काही थोडेफार जे काही उतार चढाव आले तर ते सहन करण्याची शक्ती नाही आहे. असं कोण माणूस आहे की ज्याच्या आयुष्यामध्ये उतार चढाव नाही? प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे, पण ते सहन करण्याची शक्ती निर्माण होण्यासाठी आपण देवाच्या जवळ असणं आणि आपले त्यासाठी काहीतरी कर्म सिंचित असणं गरजेचं असतं. तर आपले जर काही कर्म असतील की जे आहेत, तुमचं ते सेविंग असतं. आपले जे कर्म असतं हे आपलं सेविंग असतं. आपण ते सेविंग करून ठेवलेलं असतं आणि ते वेळेनुसार आपण वापरत असतो. तर आयुष्यात जेव्हा चढाचे उताराचे वेळ येत असते तर त्यावेळी आपण आपले ते चांगले कर्म वापरू शकतो. तर ती जी काही मुलगी आहे, वेल एज्युकेटेड आहे आणि मानसरुग्ण झालेली आहे, तर इतकं वाईट वाटतं तिच्याकडे बघून की काही करू शकत नाही. जर तुमचं बुद्धीच साथ देत नाही आहे तर तुम्ही काय करू शकता? तर आपली जी काही बुद्धी आहे ही बुद्धी साथ देत नाही आणि आपल्याला काही भोग भोगायला लागतात. तर हे जे काही भोग आहेत तर हे आपल्या कर्माचे भोग असतात. आपले काही ना काहीतरी चुकीचे कर्म आपल्या हाताने झालेले असतात. आपल्या वाणीने किंवा आपल्या कृतीतून कोणीतरी दुखावलं गेलेलं असतं, कोणाच्यासोबत तरी वाईट झालेलं असतं, कोणीतरी दुःखामध्ये गेलेलं असतं, किंवा आपल्या स्वार्थीपणामुळे आपण काहीतरी चुकीचं काम केलेलं असतं. तर हे जे काही सगळं आहे हे सगळं कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याला परतफेड करावी लागते. आणि तुम्ही बघितलं असेल की किती ट्रीटमेंट केली, काहीही केलं तरी हे जे काही आजार वगैरे आहेत तर याचा एक ठराविक टाईम पिरियड ते घेतात. तुम्ही ट्रीटमेंट घ्या, पण ह्याला वेळ लागतो. तर तो जो काही वेळ आहे तेवढा वेळ तुम्हाला सहनच करावा लागणार आहे, किंवा तुम्हाला ते पे करावंच लागणार आहे, तुम्हाला तो टाईम द्यावाच लागणार आहे. तर हे काय आहेत? हे आहे आपल्या कर्माची परतफेड. त्यामुळे आपल्या कर्मांच्या बाबतीत आपण इतकं जागरूक असायला पाहिजे आणि इतकं उघड्या डोळ्यांनी आपण आपल्या कर्माकडे बघितलं पाहिजे की आपण काहीही जरी करत असतो तरीसुद्धा आपल्याकडून चुकीचं काही होणार नाही ना, किंवा माझ्या या कृतीतून कोणाला तरी काहीतरी त्रास होणार नाही आहे ना, असं आपण विचार केला पाहिजे. कधी कधी आपण खूप चांगल्यासाठी करायला जातो एखाद्याचं, पण त्यातून काहीतरी चुकीचं होतं आणि त्या व्यक्तीला त्रास होतो. असंही काही जणांच्या बाबतीमध्ये घडतं की तुम्ही वाईट हेतूने केलेलं नाही आहे, पण कर्म झालेलं आहे. हेतू वाईट नाही आहे म्हणून देव माफ करतो, देव जवळ घेतो, पण झालेलं जे काही कर्म आहे ते भोगावंच लागतं. ते भोगण्याची शक्तीही देव मिळवून देतो, पण कर्म जे काही आहे त्या कर्माला माफी नाही आहे. तर आपल्या हाताने असे कर्म होऊ नयेत की आपण चांगलं करायला जातोय आणि तरी वाईट होतोय. तर हे सुद्धा आपल्या कुठल्या ना कुठल्या तरी एका कर्माचा इफेक्ट असतो की तुम्ही खूप चांगलं करायला जाताय पण तुमच्याकडनं वाईट झालेलं आहे. तर हे याच्या अगोदर झालेल्या कोणत्या तरी वाईट कर्माचं तो इफेक्ट आहे, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. जर तुमच्याकडून काही चुकीचं झालेलं नसेल तर तुमच्यासोबत काहीही चुकीचं होणार नाही. जर तुमच्यासोबत काही चुकीचं होत असेल तर याचा अर्थ आपलं काही ना काहीतरी चुकलेलं होतं.
मग आपली ती जी काही चूक आहे तर ती चूक कशी भरून काढायची, कशी सुधारून काढायची, किंवा आपल्या भविष्याच्या दिशेने आपण कसा प्रवास करायचा. आपण देवावरती विश्वास ठेवला पाहिजे, आपण देवाची पूजा केली पाहिजे, आपण देवाची आराधना केली पाहिजे आणि प्रेयर केली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचे आहे प्रार्थना. जेव्हा तुम्ही रोज प्रार्थना करता, रोज पायावरती डोकं टेकवता, तर हा जो काही निसर्ग आहे ना, हा निसर्ग आपल्याला मदत करायला सुरुवात करतो. देव आपल्याला माफ करतो. ते जे काही आहे तर ते सहन करण्याची शक्ती देतो. तुम्ही जर देवाचं नातं बघितलं तर हे जवळजवळ आईसारखं आहे. तुमची आईला बघा, बाळ कसंही असू द्या, त्या आईला ते खूप प्रिय असतं. देवाला सुद्धा तसंच आहे. तुम्ही कसेही असला तरी देव तुमच्यावरती प्रेमच करतो. तुम्ही फक्त देवापर्यंत जाणं गरजेचं आहे की देवाला लगेच माया फुटते आणि तो लगेच प्रेमाने जवळ घेतो. पण त्या जी कोणी बाळ आहे, त्या आईचं जसं बाळ असतं की त्या बाळाला त्याचे प्रॉब्लेम्स असतातच. त्या सगळ्या प्रॉब्लेममधून आई बाहेर नाही काढू शकत. अगदी तसंच आहे. देवसुद्धा तुमचे जे काही कर्म आहेत, आपल्या कर्माने ज्या कर्मांमुळे आपल्याला दुःख आहे, तर ते दुःख सहन करण्याची शक्ती देऊ शकतो, ताकद देऊ शकतो. पण ते सगळे दुःख नष्ट करून नाही करू शकत, किंवा ते नियमांच्या विरोधात आहे. ते नियमांच्या विरोधात आहे म्हणून ते करू शकत नाही. तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की देव आपल्या चुकांना इतकं माफ करणार नाही आहे की काहीही करा आणि देवाच्या जवळ जा आणि शिक्षाच मिळणार नाही आहे. तर हा प्रकार नाही आहे. तुम्ही देवाच्या जवळ जरी गेले तरीसुद्धा तुम्हाला सहन करावं लागणार आहे. आणि एकतर देवाला तुम्ही तेव्हा आवडता की जेव्हा तुमचं मन निर्मळ झालेलं असतं. तुम्ही देवाच्या पायाजवळ नुसतं वाईट कर्म करायचं आणि देवाच्या पायाजवळ जाऊन यायचं, तर अजून जास्त शिक्षा मिळणार मोठ्या प्रमाणामध्ये. कारण मन वाईट आहे म्हणजे तुम्हाला तिथेही जागा मिळणार नाही. जेव्हा मन स्वच्छ असतं, मन साफ असतं, तेव्हा तिथे जागा मिळते. तिथे जर एकदा जागा मिळाली तर माणूस परत वाईट करण्याचा विचारसुद्धा करत नाही, किंवा काहीतरी वाईट करण्याचा तो विचार एकदाही करत नाही, किंवा त्याच्या मनामध्ये काहीतरी चांगली करण्याची भावना निर्माण झालेली असते. त्याच वेळी तिथे जागा मिळते. तिथे जागा विनाकारण कोणालाही मिळत नाही. हजारो लोक तासनतास रांगेमध्ये उभं राहून देवापर्यंत जातात. पण खरं तर जेव्हा तुमचं मन निर्मळ असतं तर तेव्हा तिथपर्यंत जायची पण गरज नाही आहे. त्या रांगांमध्ये उभं राहायची गरज नाही आहे. अशा वेळेला तुम्ही अगदी मंदिराच्या बाहेर उभं राहून जरी नमस्कार केला तरी तो पोहोचतो, देवापर्यंत तो पोहोचतो. जसं एखादी हायलाईट केलेली गोष्ट लांबून दिसते, अगदी तसंच निर्मळ आणि स्वच्छ मन देवाला बाहेरून दूरवरती आहे तेव्हाच ते दिसत असतं. तर आपण आपल्या घरामध्ये कसं वागतोय, आपल्या आयुष्यामध्ये आपण कसं वागतोय, आपल्या भविष्याकडे आपण कसं पाहतोय, तर ह्या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट आपल्या जीवनावरती असतो, आपल्या रोजच्या जीवनावरती असतो. आणि आपल्या आजूबाजूचे जे कोणी लोक असतील, आपल्या आजूबाजूचा जो कोणी स्टाफ असेल, तर हे सगळं ते लोक बघत असतात. त्यांनाही त्याचा फायदा होत असतो. आपण जर चांगलं वागत असू तर आपले जे काही ज्युनियर आहेत त्यांना ते दिसतं आणि त्यांना ते चांगलं समजतं आणि ते सुद्धा तसं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्ही एखादे लीडरशिपच्या चेअरवरती जेव्हा तुम्ही बसलेले असता, जेव्हा तुम्ही लीडर असता, तर त्यावेळेला तुमचा जो काही स्टाफ आहे हा तुम्हाला अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतो. जसं घरामध्ये मुलं आईवडिलांचं अनुकरण करत असतात. जेव्हा लहान मुलं असतात, माझी आई कशी साडी घालते तशी ती मुलगी साडी घालण्याचा प्रयत्न करते, किंवा जर मुलगा असेल तर तो वडिलांसारखं दिसण्याचा प्रयत्न करतो. तर अगदी तसंच आहे. जर तुम्ही कुठे लीडरशिपच्या चेअरवरती बसलेले असाल, जर तुम्ही इन्चार्ज वगैरे असाल, तर तुमचा जो स्टाफ आहे हा तुम्हाला बघत असतो. आणि जेव्हा ते खूप चांगलं आहे असं वाटतं, चांगलं प्रत्येकाला कळतं, चांगलं प्रत्येकाला आवडतं, चांगलं प्रत्येकाला हवं आहे, पण जेव्हा ते दिसतं समोर तर तेव्हा ते सगळ्यांना आवडतं, त्याला ॲप्रिशिएशन मिळतं आणि कोणीतरी ते फॉलो करण्याचा सुद्धा प्रयत्न करतं. तर असं आपल्या वागण्यातून जर एखाद्या व्यक्तीचं आयुष्य बदलत असेल तर ते आपलं एक चांगलं कर्म आहे. ते आपल्या चांगल्या कर्मांमध्ये त्याची गिनती होणार आहे आणि त्याचं एक चांगलं फळ आपल्याकडे येणार आहे. त्यामुळे आपण जेव्हा चांगलं वागतो, चांगलं बोलतो किंवा चांगलं करतो, तर तेव्हा आपण फक्त स्वतःसाठी नाही करत, तर आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी, आपल्यावरती डिपेंड असणाऱ्या व्यक्तींसाठी आणि आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्यांसाठी आपण ते करत असतो. तर हे जेव्हा आपल्या लक्षात येतं किंवा हे जेव्हा आपल्याला समजतं, तर त्यावेळी माणूस अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे चांगल्याच्या दिशेने अजून जास्त प्रवास आपण करायला सुरुवात करतो आणि आपण चांगल्या दिशेने जायला सुरुवात करतो. तर हे जे काही आहे जीवनाचं ज्ञान, हे जीवनाचं ज्ञान प्रत्येक जीवाला असणं गरजेचं आहे. तर हे एवढी सोपी गोष्ट नाही आहे किंवा ते कोणालाही मिळेल पटकन असंही नाही आहे. त्यासाठी तुमची ती वेळ यावी लागते, तुमचे तेवढे चांगले कर्म व्हावे लागतात आणि परमेश्वराच्या पायाजवळ जागा मिळावी लागते. तर हे सगळं मिळण्यासाठी एकच उपाय आहे की रोज प्रार्थना करा. आयुष्यात जर काही दुःख असेल, काही कष्ट असेल, तर देवाला प्रार्थना करा की मला या दुःखातून बाहेर काढ किंवा मला या कष्टातून बाहेर काढ, माझं जीवन थोडं सुखमय कर. माझ्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहे याला मला माहिती आहे की ते माझ्याच कोणत्या तरी चुकांमुळे आहे, पण मला ते सहन करण्याची शक्ती दे. माझ्याकडून परत चुका होऊ देऊ नको. माझं पुढचं जीवन सुखमय कर, किंवा माझा जो काही आहे हा जीवन प्रवास हा मोक्षप्राप्तीच्या दिशेने होऊ देत. मला या जीवन मरण्याच्या फेऱ्यातून बाहेर काढ. अशी जेव्हा आपण देवाला प्रार्थना करतो
त्यावेळी ती कुठेतरी ऐकली जात असते आणि जी मनातून, खऱ्या मनातून, म्हणजे निर्मळ मनातून, स्वच्छ मनातून केलेली जी प्रार्थना असते ती देवापर्यंत पोहोचते. ती देवापर्यंत पोहोचतेच. कारण आपण ज्या सॉफ्टवेअरमध्ये आहोत तिथून काहीच वाचत नाही. तुम्ही केलेलं चांगलं वाचत नाही, तुम्ही केलेली प्रार्थनाही वाचत नाही. ते सगळं पोहोचतं, बरोबर ठिकाणी योग्य वेळी पोहोचतं आणि त्याचे रिप्लायसुद्धा मिळतात. तर ह्याच्यावर आपण जेव्हा विश्वास ठेवतो तेव्हा आपलं जीवन खूप सोपं झालेलं असतं. तर तुम्हाला सुद्धा असं काही हे सगळं बोलणं तुम्हाला आवडतं आहे का? हे विचार तुम्हाला आवडतात आहेत का? जर तुम्हाला आवडत असतील तर तुमचा प्रवाससुद्धा सुरू झालेला आहे. तुम्ही सुद्धा लवकरच चांगल्या दिशेने पोहोचणार आहात. तुम्हालाही देवाच्या पायाजवळ जागा मिळालेली आहे, तुमच्यावरती कृपा झालेली आहे. तर हे सगळं आपण उघड्या डोळ्यांनी पाहणं, आपले चांगले कर्म करणं, आपली वाणी शुद्ध असणं आणि भविष्याकडे आशादायीपणे पाहणं, की आपल्याला आशा आहे की माझ्या भविष्यात काहीतरी चांगलं घडेल किंवा मला देवाची ती पायाजवळची जागा मिळेल किंवा मला मोक्षप्राप्तीच्या दिशेने माझा प्रवास सुरू होईल. आणि हे जे काही जीवन मरणाचं चक्र आहे, जीवन दुःखमय आहे. कोणाचंही जीवन तुम्हाला खूप सुखी बघायला मिळणार नाही. मग ते कोणाचंही असू दे, त्या ज्या काही जवळची लाख योनी आहे त्यातला कोणत्याही जीवाचा प्रवास सुखी नाही आहे. एवढ्या मोठ्या ह्या ज्या काही योनी आहेत त्यांचा कोणत्याही जीवाचा प्रवास सुखी नाही आहे. तुम्ही कोणाचाही प्रवास बघा, प्रत्येकाला दुःख आहे. फक्त प्रत्येकाचं दुःख प्रत्येकजण समजून नाही घेऊ शकत. आपल्याला आपलं दुःख समजतं आणि तेच खूप मोठं वाटतं आणि ते ह्याने दिलंय, त्याने दिलंय असंच वाटत राहतं. पण खरं सत्य हे आहे की ते कोणीच खूप जास्त सुखी नाही आहे. कारण माणसाकडनं वाईट कर्मच जास्त प्रमाणामध्ये होतात आहेत किंवा माणूस ते कर्म जाणीवपूर्वक करत नाही आहे पण काही चुकूनही होतात आहेत, म्हणून आयुष्यामध्ये दुःख आहे. तर हे दुःख कमी करण्याचा किंवा हे दुःख संपवण्याचा एकच मार्ग आहे आणि तो आहे परमार्थ. स्वतःवर कॉन्सन्ट्रेट करणं, प्रार्थना करणं आणि आपल्या हाताने जितके शक्य होतील तितके चांगले कर्म करणं, प्रत्येकासाठी चांगलं करणं, आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक जीवाच्या हितासाठी, त्या व्यक्तीला चांगलं वाटण्यासाठी आपण जेव्हा काम करायला लागतो तेव्हा आपल्याला आयुष्यामध्ये एक मोटिवेशन मिळायला लागलेलं असतं. आपल्याला आयुष्यात मोटिवेशन मिळतं, आपल्याला चांगलं वाटतं, आपल्याला फ्रेश वाटतं आणि ते काम करून जर फ्रेश वाटत असेल, चांगलं वाटत असेल तर माणूस ते काम नेहमी करायला सुरुवात करतो आणि माणसाचा जो काही जीवन प्रवास आहे तो अजून चांगल्या दिशेने जायला लागतो.